आमच्या मागण्या मान्य करा. अरे या गाढव प्रशासनाचं करायचं काय? अरे या गाढव प्रशासनाचं करायचं काय? आज अहमदपूर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीनं आक्रोश आंदोलन व गाढव मोर्चा युवक नेते माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोर्चाचं स्वरूप बघितलं, इथल्या या गाढवाच्या काताडीचं प्रशासन सोंग घेऊन झोपलेलं आहे. कसल्याच प्रकारचं त्यांचं कामावर लक्ष नाही, लोकांच्या प्रश्नावर त्यांचं लक्ष नाही, सामान्य लोकांच्या, गोरगरिबांच्या, निराधारांच्या लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचं बिलकुल डोळा नाही. म्हणून हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. 15-20 दिवसाखाली मी सिद्धार्थ भाऊ सोबत लातूरला गेलो होतो. त्या ठिकाणी कलेक्टर मॅडमला घेराव निदर्शने आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनात मी शेखूबाई बी सोबत होते. 10-15 जणांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. कलेक्टर मॅडमची भेट घ्यायची होती, थोडासा उशीर झाला. त्या ठिकाणचे व्हिडिओ फोटो फेसबुकवर टाकले. सिद्धार्थ भाऊ, मला माझ्या एका मित्रानं प्रश्न विचारला की तू सिद्धार्थ भाऊ सोबत काय करतो. मी त्याला सांगितलं, तुला जर ह्याचं उत्तर पाहिजे असेल तर 15 दिवसानंतर एक गाढव मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चामध्ये ये, सिद्धार्थ भाऊ त्याचं उत्तर देतील तुला. त्याला पटवून सांगितलं, अरे बाबा सिद्धार्थ भाऊला काय काम आहे? त्यांना घरी बसता येत नाही का? महिलांना सांगा तुम्ही, त्यांना काय काम नाही का? त्यांना लेकरं बाळा नाहीत का? त्यांच्या लेकरं बाळाच्या शिक्षणाचं त्यांना गोळ नाही का? मग तुमच्या आमच्या प्रश्नासाठी कशासाठी आंदोलन कर? त्याचं आंदोलन म्हणलं की टिंगल म्हणायची, त्याचं आंदोलन म्हणलं की नाटक म्हणायचं. अरे अहमदपूर शहरामध्ये एवढा भरपूर नगरसेवक आहेत, तुम्ही बी आंदोलन करा. तुमचे काय हातपाय आम्ही बांधलेत का? करा ना आंदोलन तुम्ही बी. तुम्हाला बी गावानं निवडून दिले, प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक नगरसेवकाला निवडून दिले. प्रत्येकाला आंदोलन करायचा स्वतंत्र अधिकार आहे. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. करा ना मग तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रभागाचे प्रश्न मांडायचे. ही जे प्रश्न आहेत, एकटा सिद्धार्थ